नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरमध्ये TCS IBPS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील किंवा MPSC असेल, या सर्व परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने सोडवायचे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या पेपर नंबर 2 च्या माध्यमातून लर्न करणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या सिरीजला सुरुवात करूया. जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. बघा आता पहिला प्रश्न काय म्हणतो. Select the option that can be used as a one word substitute for the underlined group of word. मित्रांनो बघा, select the option असा पर्याय निवडा जो की वन वर्ड सबस्टिट्यूट असला पाहिजे दिलेल्या शब्दाचा. बघूया सेंटेन्स मध्ये काय दिलंय आणि सेंटेन्स नुसार मग त्या शब्दासाठी योग्य वन वर्ड सबस्टिट्यूट काय येतं बघूया. बघा, माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट which is related to the study of humankind. बघा, माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट. माझी बहीण एका विषयामध्ये BA ऑनर करत आहे. विच इज रिलेटेड, ज्याचा की संबंध आहे कशाशी, टू स्टडी ऑफ ह्युमन माइंड, म्हणजे मानवी मनाशी ज्याचा संबंध आहे अशा शब्दामध्ये माझी बहीण BA ऑनर करत आहे. मग मित्रांनो, यासाठी आपल्याकडे पहिला ऑप्शन आहे थिओलॉजी, दुसरा आहे सायकोलॉजी, तिसरा आहे अँथ्रोपोलॉजी आणि चौथा आहे फिजिओलॉजी. तर ॲक्युरेट आन्सर तुम्हाला द स्टडी ऑफ ह्युमन माइंड यासाठी शोधायचं. तर मित्रांनो, ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. काय म्हणतात, सायकोलॉजी. बघूया सर्व जे वर्ड दिलेत, वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेत, त्यांचे मीनिंग काय होतात जे की इतर परीक्षेला उपयोग पडतील. बघा, थिओलॉजी, द स्टडी ऑफ रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म, मग धर्माचा अभ्यास करणारं शास्त्र, जे धर्मशास्त्र असतं त्याला तुम्ही थिओलॉजी असं म्हणू शकता. दुसरं बघा, सायकोलॉजी, मग द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड अँड द वे दॅट द पीपल बिहेव. बघा, द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड म्हणजे मनाचा शास्त्रीयरित्या अभ्यास करणारा किंवा असा मार्ग ज्यावेळेला लोकच्या मार्गाने पीपल बिहेव करतात, वर्तवणूक करतात, किंवा मनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं म्हणजेच त्याला मानसशास्त्र, सायकोलॉजी असं म्हणतात, जे की आपलं आन्सर होतं. नंतर बघा, अँथ्रोपोलॉजी, द स्टडी ऑफ द ह्युमन रेस, इट्स कल्चर, सोसायटी अँड इट्स फिजिकल डेव्हलपमेंट, म्हणजेच मानव वंशशास्त्र. ओके, त्याला अँथ्रोपोलॉजी म्हणतात. बघा काय डिटेलमध्ये, द स्टडी ऑफ अ ह्युमन रेस, रेस म्हणजे काय तर वंश, मानवी वंशाचा अभ्यास करणं. इट्स कल्चर म्हणजे त्याचा कल्चर, संस्कृती काय आहे, सोसायटी समाज कसा आहे, फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे भौतिक विकास कसा झालेला आहे मानवी संस्कृतीचा, हे जाणून घेण्याच्या शास्त्राला अँथ्रोपोलॉजी असं म्हणतात. पुढे बघा, फिजिओलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ द ह्युमन बॉडी वर्क. बघा, ह्युमन बॉडी वर्क म्हणजे मानवी शरीर कसं काम करतं हे जाणून घेण्याच्या शास्त्राला शरीर विज्ञान शास्त्र म्हणतात आणि त्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट येतो फिजिओलॉजी. ओके, पुढे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे सेकंड. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स. ओके, इंटू पार्ट्स. One of them may contain a error. Select the part that contain error from the given option. Error फाइंड आउट करायची. ओके, बघा, इफ यू डोंट फाइंड एनी एरर, जर तुम्हाला कुठलीही एरर सापडली नाहीये तर नो एरर या ऑप्शनवरती क्लिक करा. वाचूया कुठल्या पार्टमध्ये एरर आहे. बघा, द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स हू वॉन द फर्स्ट प्राइज. हे आपल्याकडे प्रश्न आहे. या सेंटेन्स मधली तुम्हाला एरर शोधायची. ऑप्शन मध्ये दिले पहिलं नो एरर, एरर नाही म्हणतो. दुसरा म्हणतो द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय. ओके, इथं सबमिट बाय दिले. ओके, याच्यामध्ये आहे का. तिसरं दिलं वन द फर्स्ट प्राइज, याच्यामध्ये आहे का. वन ऑफ माय स्टुडंट्स याच्यामध्ये आहे का. तर मित्रांनो, महत्वाचं ट्रिक याच्यामध्ये बाय वापरले. मग बाय केव्हा वापरतात, ज्या वेळेला पॅसिव्ह व्हॉइसची रचना असते. मग पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला बाय वापरायचे तेव्हा बायच्या पूर्वी जे फर्ब वापरायचा त्याचा तिसरा फॉर्म असला पाहिजे. मग सबमिटचा तिसरा फॉर्म काय पाहिजे, तर सबमिटेड पाहिजे. म्हणून येथे पहिल्या याच्यामध्ये म्हणजे सेकंड या ऑप्शनमध्ये तुमची एरर सापडलेली आहे. ओके, बघ ह्या डिटेलमध्ये. बघा, वाक्य करेक्ट केल्यावर कसं झालं असतं. द सायन्स प्रोजेक्ट वॉज सबमिटेड बाय. इथे बघा, नुसतं सबमिट बाय दिलं, काय पाहिजे होतं, वॉज सबमिटेड बाय. ओके, फित्री पाहिजे होता. वन ऑफ माय स्टुडंट, सायन्स प्रोजेक्ट सबमिट करण्यात आला वन ऑफ माय स्टुडंट्स, एका माझ्या विद्यार्थ्याकडून. हू वॉन द फर्स्ट प्राइज, ज्याने की पहिलं बक्षीस मिळवलं. आता पॅसिव्ह व्हॉइसच नाही, सिंपल पास्ट मधलं आले. बघा, सिंपल पास्टचा फॉर्म्युला पॅसिव्ह व्हॉइसचा, ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. बघा, ऑब्जेक्ट काय होता, द सायन्स प्रोजेक्ट, नंतर काय घेतला, वॉज घेतला, फर्स्टचा तिसरा फॉर्म सबमिटेड घेतला, नंतर घेतला बाय आणि मग सब्जेक्ट घेतला. क्लिअर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन. In the following question, out of the given 4 alternative, select the alternative which best expresses the meaning of the idiom or phrase. Okay, त्या इडियमचा फ्रेजचा मीनिंग सांगायचा. ओके, बघा, होल 9 यार्ड ही म्हण आहे, त्याचा अर्थ बघा.
पहिलं दिलाय अंडर कंट्रोल सिच्युएशन म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आणणं. दुसरा म्हणतो एव्हरीथिंग पॉसिबल सर्व काही शक्य. तिसरा म्हणते वर्क ऑर स्टडी हार्ड अभ्यास करा मेहनत करा. चौथं म्हणते बिटवीन टू डेंजर दोन धोक्यामध्ये. तो होल 9 यार्ड या मनीसाठी ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे एव्हरीथिंग पॉसिबल सर्व काही शक्य. बघूया एक्झाम्पल स्वरूपामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा. वी आर गोइंग टू हाईक देअर स्लीप आउटसाइड कुक आवर फूड ऑन द कॅम्प फायर द होल 9 यार्ड. म्हणजे सर्व काही शक्य काय तर हाईक देअर ओके तिथे पर्वतावरती चढणं, स्लीप आउटसाइड डोंगरावरती बाहेर झोपणं, कुक आवर फूड ऑन द कॅम्प फायर जाळीवरती म्हणजे जाळावरती अग्नीवरती आमचं अन्न शिजवणं सर्व काही शक्य आहे म्हणजेच काय द होल 9 यार्ड्स. ओके पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वॉज रेडी डॅश डॅश. पाहता क्षणी तुम्हाला वाटू शकतं की बाबा इथे वॉज आलाय प्रेझेंट कंटिन्युअसचा आन्सर असू शकतं. म्हणजे बघा रिटायरिंग, दुसरं रिटायरमेंट, तिसरं टू रिटायर, चौथं रिटायर नुसतं. आता तुम्हाला असं वाटतं बाबा इथे वॉज आलाय मग असं पाहिजे की टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये बसलं पाहिजे. मग टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये बसण्यासाठी वॉज नंतर फॉर प्लस आयएनजी पाहिजे. परंतु केव्हा वापरतात ज्यावेळेला पास्ट कंटिन्युअसची रचना म्हणजे अशी घटना जी भूतकाळामध्ये चालू असेल. इट इज युज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच वॉज गोइंग ऑन इन द पास्ट. आता रिटायरमेंट होण्याची क्रिया कुठं चालू असते का नाही. एक तर रिटायर कम्प्लिटली झाला असं म्हणू शकता आहे का नाही. ही वॉज रिटायर्ड एक तर कम्प्लिटली झाला असं म्हणू शकता. परंतु वॉज रिटायरिंग असं होऊ शकत नाही म्हणजे पहिलं ऑप्शन रॉंग झालं. मग होतं उरले कुठलं तर टू रिटायर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं टू रिटायर. बघा अ कार्पेंटर विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तो कार्पेंटर अनेक अशा वर्षांच्या अनुभवानंतर रेडी झालता तयार झालता कशासाठी टू रिटायर होण्यासाठी. ओके पुढे बघा. Select the most appropriate antonym of the given word. Antonym विरुद्धार्थी शब्द. इन्सेप्शन वर्ड दिलाय त्यासाठी 4 ऑप्शन आहेत. पहिला आहे टर्मिनेशन, दुसरा रिग्रेशन, तिसरा लॉन्च, चौथा बिगिनिंग. तर मित्रांनो इन्सेप्शनचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा प्रारंभ होणं सुरुवात होणं. मग असा शब्द शोधायचा विरुद्धार्थी की ज्याचा अर्थ होतो त्याचा शेवट होणं. मग आपल्याकडे आन्सर आले ऑप्शन नंबर फर्स्ट जो आहे टर्मिनेशन. ओके बघूया सर्व शब्दांचा डिटेलमध्ये अर्थ. बघा इन्सेप्शन काय म्हणतो द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन. ओके म्हणजे सुरुवात आरंभ. इस्टॅब्लिशमेंट स्थापना करणं, ऑर्गनायझेशन संघटना, इन्स्टिट्यूशन संस्था म्हणजे संघटना असेल संस्था असेल यांची सुरुवात करणं प्रारंभ करणं त्याला इन्सेप्शन म्हणतात. टर्मिनेशन बघा द ॲक्ट ऑफ एंडिंग समथिंग एखाद्या गोष्टीचा शेवट करणं अंत करणं त्याला टर्मिनेशन म्हणायचं. नंतर रिग्रेशन बघा टू रिटर्न टू अ फॉर्मर ऑर लेस डेव्हलप स्टेट. स्टेट म्हणजे अवस्था. बघा फॉर्मर स्टेट म्हणजे अगोदरच्या अवस्थेला किंवा कमी डेव्हलप होणं. ओके म्हणजे आपण आपल्या अधोगतीला परत स्थितीला जाऊन पोहोचणं उलट जाणं त्याला रिग्रेशन म्हणू शकता. नंतर येतो लॉन्च. ओके लॉन्च हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. सॅटेलाइट लॉन्च झालं ओके किंवा एखादा बिझनेस मॉडेल लॉन्च झालं एटसेट्रा. ओके बघा टू स्टार्ट समथिंग न्यू ऑर टू शो समथिंग फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे एखादा स्तुत्य उपक्रम धंदा इत्यादी सुरू करणे त्याला लॉन्च म्हणू शकतो. बघा इथे टू स्टार्ट समथिंग न्यू असं काहीतरी नवीन आहे ज्याची सुरुवात करणं. टू शो समथिंग फॉर द फर्स्ट टाइम असं काहीतरी जे की पहिल्यांदाच दाखवणं त्याला लॉन्च म्हणू शकता. बिगिनिंगचं तुम्हाला माहिती आहे सुरुवात होणं द फर्स्ट पार्ट ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीचा सुरुवातीचा भाग. ओके पुढचा बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट फॉर्म ओके डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न आहे. ओके बघा दीपिका सेड टू हर मदर आय एम गोइंग टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. हे वाक्य यासाठी 4 ऑप्शन आहेत. ओके डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये पहिलं म्हणतो दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर. दुसरं म्हणतो दीपिका टोल्ड हर मदर दॅट शी इज गोइंग टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर. तिसरं दीपिका सेड टू हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड माय सोशोलॉजी लेक्चर. चौथं दीपिका आस्क्ड हर मदर दॅट शी वॉज गोइंग टू अटेंड हर सोशोलॉजी लेक्चर. मग सांगा याचं ॲक्युरेट आन्सर काय येतं. सर्वात महत्त्वाची ट्रिक यामध्ये सांगतो. ओके तुम्ही फाइंड आउट केलं असेल एक एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बघा. सर्वात महत्त्वाचं आता इथे बघा सेड टू दीपिका कुणाला म्हणाली तिच्या आईला. मग ज्या वेळेला ऐकणारा कोणी व्यक्ती असेल तर सेड टूचं टोल्डमध्ये रूपांतर होतं. मग असा पर्याय शोधा ज्याच्यामध्ये सेड टूचं टोल्ड झालंय. मग पहिल्या याच्यामध्ये आलंय दुसऱ्यामध्ये आलंय. ओके याच्यामध्ये आलंय याच्यामध्ये आले तिसऱ्यामध्ये सेड टू आस्क आले म्हणजे हे तिसरा आणि चौथा दोन्ही चुकलेत. मग पहिल्या 2 मध्ये कॉम्पिटिशन उरलं. पहिला रूल कळाला. दुसरा रूल काय म्हणतो दुसरा रूल म्हणतो की टेन्समध्ये बदल करायचं. आता इथे बघा वाक्यामध्ये आय एम गोइंग टू अटेंड हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस. मग डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना प्रेझेंट कंटिन्युअसचं होतं पास्ट कंटिन्युअसमध्ये. ओके
मग असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस आला पाहिजे. दोन आहेत आपल्याकडे ऑप्शन आहे की नाही 50-50 वाले. मग शी इज गोइंग प्रेझेंट कंटिन्युअस सांगायला, शी वॉज गोइंग पास्ट कंटिन्युअस सांगायला, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट हे बरोबर आलेलं आहे. ओके, बघूया आपण डिटेलमध्ये. बघा काय म्हणलं मी, दीपिका सेड टू हर मदर, दीपिका तिच्या आईला म्हणाले, म्हणजे ऐकणारा असल्यास, कुणाला ऐकणारा असल्यास, तर सेडचं काय होते टोल्ड. ओके, सेड टूचं असेल तर त्याचं टोल्ड होणार, से असेल तर टे होतं. ओके, सेज असेल तर टेल्स होतं त्याचं. नंतर ऐकणारा जर नसेल, दीपिका सेड, दीपिका म्हणाली एवढंच असेल, तर मग सेडचं सेडच राहते, बदलत नाही. सेजचं से होते, सेजचं सेज होते, बदलते का, नाही बदलत. दुसरा रूल बघा, आय एम गोइंग टू अटेंड, प्रेझेंट कंटिन्युअस होता. ओके, याचं काय झालंय, पास्ट कंटिन्युअस झाले. ओके, म्हणजे शी वॉज गोइंग झाले. आता दीपिका सेड टू हर मदर काय म्हणाली, शी वॉज गोइंग टू अटेंड, ती लेक्चर अटेंड करायला जात आहे. ओके, कुणाचं, हर सोशॉलॉजी लेक्चर. इथे मायचं काय झालंय, हर. ओके, इथे बघू शकता मायचं हर झालंय, आय एमचं शी वॉज झालंय, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला ॲक्युरेट आन्सर आहे. पुढे बघा, चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. आय एम वरीड अबाउट व्हॉट ही सेज. ओके, क्वेश्चन टॅग करायचं तुम्हाला. पहिला ऑप्शन एम आय, दुसरा आरंट आहे, तिसरा इज इट, चौथा डोंट आहे. आता क्वेश्चन टॅग करत असताना महत्त्वाचा रूल काय, पहिल्यांदा बघायचंय वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार, वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. म्हणजेच बघा, आय एम वरीड वाक्य पॉझिटिव्ह आहे, मग याचा निगेटिव्ह करायचं. मग आय एमचं क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये कसं होणार, तर आरंट आहे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे. समजा एखादं वाक्य म्हणलं मी, शी इज हेल्पिंग, ती मदत करत आहे, हे वाक्य पॉझिटिव्ह झालं, याचा क्वेश्चन टॅग करायचा तर काय होईल, इजंट शी होईल. ओके, जर मी म्हटलं शी इज नॉट हेल्पिंग, याचा क्वेश्चन टॅग करायचं तर कसं होईल, वाक्य निगेटिव्ह, मग वाक्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल, म्हणून इज शी असं होईल. ओके, पुढे बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. फ्रेझल वर्ब, आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्बला तुम्हाला काय करायचं, सबस्टिट्यूट शोधायचं त्याच्या मिनिंगनुसार. बघा, माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसने मला विचारलं, टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग द अॅन्युअल सेल्स टार्गेट. मग अकाउंट फॉरचं मिनिंग तुम्हाला शोधायचं. पहिलं दिलंय फाईट फॉर, दुसरं दिलंय आन्सर फॉर, तिसरं दिलंय ड्रीम फॉर आणि चौथं दिलंय अटॅक फॉर. आता महत्त्वाचं काय करायचं मित्रांनो तुम्हाला, की बाबा सेंटेन्स अकाउंट फॉरचा अर्थ कळाला नाही तर सेंटेन्स वाचा, त्यावरून ठरवा वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. बघा, माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसने मला विचारलं, टू अकाउंट फॉर, ओके, फेलर ऑफ माय टीम, माझ्या टीमच्या अपयशाबद्दल माझ्या बॉसने विचारलं. इन अचिव्हिंग म्हणजे मिळवणं, अॅन्युअल सेल्स टार्गेट, वार्षिक जे सेल्स टार्गेट होतं ते मिळवण्यासाठी माझी टीम फेलर झाली, अपयशी झाली, त्याचं माझ्या बॉसनं अकाउंट फॉर केलं. मग काय विचारलं असेल, तर कारण विचारलं असेल, मग उत्तर ऑप्शन नंबर बी आन्सर फॉर हे तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, फाईट फॉर भांडला होते का, नाही. ड्रीम फॉर स्वप्न पाहिले होते का, नाही, कट झाला. अटॅक, बॉस डायरेक्ट अटॅक करायला हल्ला, नाही, म्हणजे सी आणि डी ऑप्शन कट झाले, ए सुद्धा कट झालं, उरला आपला बी जो की आन्सर आहे. नंतर बघा, अँटोनी फाइंड आउट करायचा विरुद्धार्थी शब्द. बघा, सराउंडेड बाय सो मच डॅश निग्लिजन्स द चिंपांजीज ग्रीव व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर. आता हे काय म्हणतो, हा ब्रॅकेटमध्ये जो शब्द दिलाय ना, या शब्दाशी असणारा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा. ओके, निग्लिजन्ससाठी विरुद्धार्थी शब्द पहिला दिलाय अपिअरन्स, दुसरा अटेन्शन, तिसरा असेसमेंट, चौथा दिला ॲम्बिशन. ओके, आता वाचूया आपण पूर्ण अर्थ. बघा, सराउंडेड बाय सो मच निग्लिजन्स, निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्षपणा. मग सगळीकडे दुर्लक्षपणा केल्यानंतर चिंपांजीज ग्रीव व्हेरी क्लोज टू द केअरटेकर, जो काळजीवाहक होता त्याच्या एकदम तो जवळ गेला. कशामुळे, निग्लिजन्स, दुर्लक्ष करण्यामुळे. मग असा शब्द शोधा जो सांगतोय की एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्या. मग ऑप्शन नंबर सेकंड अटेन्शन हा आपला ॲक्युरेट आन्सर आहे, म्हणजे काय, लक्ष देणं. ओके, शब्दांचे अर्थ बघा, अपिअरन्स, द वे अ पर्सन ऑर थिंग लुक्स ऑर सीम्स टू अदर पीपल, म्हणजे दिसणे. बघा, द वे अ पर्सन ऑर थिंग, एखादा व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल ती दिसते, ऑर सीम्स टू अदर पीपल, दिसते किंवा एखाद्या व्यक्तीसारखी वाटते, याला तुम्ही त्याचा अपिअरन्स असं म्हणू शकता. ओके, दिसणं. अटेन्शन बघा, द ॲक्ट ऑर स्टेट ऑफ अप्लाइंग द माइंड टू समथिंग, एखाद्या गोष्टीकडे तुमचं मन वळवणं म्हणजे पूर्ण लक्ष देणं, त्याला अटेन्शन म्हणायचं. असेसमेंट बघा, द ॲक्ट ऑफ जजिंग ऑर असेसिंग अ पर्सन ऑर सिच्युएशन ऑर इव्हेंट, ॲक्ट कृती करणं, जज म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही न्यायनिवाडा करणं किंवा तुमचं मत बनवणं. असेसमेंट मोजमाप करणं, ओके, किंवा मूल्य निर्धारण करणं परिस्थितीचं, त्याला असेसमेंट असं म्हणू शकता.
ॲम्बिशन बघा, अ स्ट्रॉंग विश टू अचीव समथिंग म्हणजे महत्वाकांक्षा. अ स्ट्रॉंग विश म्हणजे काय, अशी तीव्र इच्छा. टू अचीव समथिंग काहीतरी मिळवण्याची तुमच्या मनामध्ये जी इच्छा असते त्याला तुम्ही ॲम्बिशन महत्वाकांक्षा असं म्हणू शकता. ओके, आता पुढचा बघा. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रिपोजिशन हॅज बीन यूज. प्रिपोजिशन शोधायचे बघा. द स्ट्रायकिंग सिच्युएशन प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स विथ अटेंडिंग द क्लासेस. पूर्ण व्यवस्थित वाचा, लगेच तुम्हाला कळेल प्रिपोजिशन. दूसरा, द स्ट्रायकिंग स्टुडंट प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स फ्रॉम अटेंडिंग द क्लासेस. तीसरा, द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स बाय अटेंडिंग द क्लासेस. चौथा, द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स अगेन्स्ट अटेंडिंग द क्लासेस. अगेन्स्ट च्या विरुद्ध. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे सेकंड. बघा कसं, द स्ट्रायकिंग स्टुडंट्स म्हणजे आंदोलन करणाऱ्या, स्ट्राईक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हेंट केलं अदर स्टुडंटला म्हणजे इतर विद्यार्थ्यांना थांबवलं फ्रॉम अटेंडिंग द क्लास, लेक्चरमध्ये जाण्यापासून. बघा, फ्रॉम म्हणजे काय, पासून. इथे ॲक्युरेट आलाय, इथे विथ येणं झालाय, इथे अदर येणं झालाय, इथे बाय येणं झालाय, परत इथे अगेन्स्ट येणं झालाय. ॲक्युरेट आहे सेकंड नंबरचा. ओके, पुढे बघा. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. आर्टिकलचा प्रश्न आहे. ओके, डॅश डॅश फूड यू कुक्ड yesterday was very delicious. बघा, पहिला म्हणतो नो आर्टिकल, आर्टिकलची गरज नाही. दुसरा म्हणतो अ घ्या, तिसरा म्हणतो द घ्या आणि चौथा म्हणतो ॲन घ्या. आता ॲन केव्हा वापरायचं, ज्यावेळेला ई आय यूचा संबंध असेल, म्हणजे हा चौथा तर कटलाच. ओके, चौथा तर कटला. आता इथे स्पेसिफिक महत्व प्राप्त झालंय. कसं महत्व प्राप्त झालंय बघा. फूड यू कुक्ड yesterday was very delicious. काल तुझे जेवण बनवलं होतं ते कसं होतं, डिलिशियस होतं, चविष्ट. याला विशेष महत्व प्राप्त झालं. म्हणजे जेवण कसं पाहिजे, द फूड पाहिजे, हे का नाही. विशेष महत्व प्राप्त झाल्यावर द आर्टिकल घ्यायचा, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. आता पुढचं बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन विच इज सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर शोधायचं बघा. अन अटेम्प्ट इज बिंग मेड टू एंटाइस ऑटर्स बॅक टू द रिव्हर. आता बघा, एंटाइससाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह पर्याय सिमिलर सिनॉनिम शोधायचा. पहिला आहे इंट्रॅप, दुसरा आहे इंटेल, तिसरा आहे इन्शू, चौथा आहे इनरेज. आता वाक्याचा अर्थ काय होतं बघा. अँड अटेम्प्ट इज बिंग मेड. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करण्यात आला. ऑटर काय, तर ऑटर म्हणजे प्राणी. ओके, समुद्रामध्ये किंवा एखाद्या रिव्हरमध्ये असणारे प्राणी, ऑटर्स. बॅक टू द रिव्हर, नदीमध्ये परत त्यांना आणण्यासाठी काय केलं, एंटाईज केलं. मग मित्रांनो, एंटाईजचा अर्थ होतो एखाद्याला अट्रॅक्ट करणं किंवा एखाद्या दिशेकडे ओढून नेणं. यासाठी ॲक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट, एंट्रॅप. ओके, बघा सर्वांचे अर्थ. एंटाईज, टू अट्रॅक्ट समवन टू अ पर्टिक्युलर प्लेस. अट्रॅक्ट समवन टू अ पर्टिक्युलर प्लेस, एका विशिष्ट जागी एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करणं म्हणजे भुरळ पाडणं. और ॲक्टिव्हिटी बाय ऑफरिंग समथिंग प्लीजंट, किंवा त्याला काहीतरी ऑफर करणं, देऊन करणं जे की प्लीजंट आहे, आनंददायी आहे, की त्या गोष्टीने तो भुरळ पाडू शकतो, त्याला तुम्ही एंटाईस म्हणू शकता. म्हणजे तुमच्या ट्रॅपमध्ये येऊ शकतं. मग त्याला आन्सर झालं इन ट्रॅप, टू कॅच इन ऑर ॲज इन अ ट्रॅप, त्याला कचाट्यात पकडणं. मग हे एकमेकांचे सिमिलर झाले. पुढे बघा, इंटेल, टू मेक समथिंग नेसेसरी, परिणाम म्हणून एखादी गोष्ट ओढून घेणं, त्याला तुम्ही एंटेल असं म्हणू शकता. नंतर बघा, इन्शू, टू कम आफ्टरवर्ड, फॉलो इमिडिएटली, परिणाम म्हणून एखादी गोष्ट घडून येणं, त्याला तुम्ही इन्शू असं म्हणू शकता. इनरेजचा अर्थ होतो बघा, टू कॉज समवन टू बिकम व्हेरी अँग्री, म्हणजे एखाद्याला संतप्त करणं, रागात आणणं, चिडीस आणणं, त्याला इनरेज तुम्ही म्हणू शकता. महत्त्वाचे शब्द आहेत, लिहून घेऊ शकता. ओके, चॅनलला महत्त्वाचं शेअर करा आपल्या व्हिडिओला. ओके, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आता 14 बघा. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with appropriate article. Appropriate article. Okay, articleचा प्रश्न. Select the most appropriate answer to complete the sentence. Mr. Naresh Goyal is dash dash best teacher in our school. पहिला ऑप्शन दिलाय द, दुसरा म्हणतो नो आर्टिकल, तिसरा म्हणतो ॲन घ्या, चौथा म्हणतो अ घ्या. ओके, सर्वात महत्त्वाची प्रश्नामधले ट्रिक आहे. ओके, वाक्यामध्ये इथे बेस्ट वापरला. डिग्रीचे 3 फॉर्म असतात. एक असतो पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरा सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉर्मल असतं. ओके, त्याची तुलना वगैरे कुणाशी नसते. ओके, सेम असतं, ॲज एज वापरतो आपण. ओके, कंपॅरेटिव्हमध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर डिग्रीचं सेकंड फॉर्म असतं, बेटर असतं. ओके नाही, गुड, बेटर, बेस्ट 3 फॉर्म झाले. आणि सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर बेस्ट असतं. मग सुपरलेटिव्ह डिग्रीचा रूल असा म्हणतो, सुपरलेटिव्ह डिग्री जेव्हा तुम्हाला तो फॉर्म वापरायचा तर त्याच्यासमोर तुम्हाला नेहमी द आर्टिकल वापरायचं. मग हा बेस्ट हा SD सुपरलेटिव्हचा डिग्री फॉर्म आहे. मग याच्या पुढे काय पाहिजे, द पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं बरोबर आहे.
मग मिस्टर नरेश गोयल इज द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आमच्या शाळेतला सर्वोत्तम शिक्षक कोण आहे? तर नरेश गोयल. ओके, पुढे बघा क्वेश्चन टॅगचा. दे हॅव रिसीव्ड ऑल द बुक्स. रूल काय म्हणतो क्वेश्चन टॅगचा? वाक्य पॉझिटिव्ह असल्यावर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असल्यावर पॉझिटिव्ह करा. पहिलं दिलंय हॅवंट दे, दुसरा दिलाय डिडंट दे, तिसरा दिलाय आरंट दे, चौथा दिलाय आरंट वे. ओके, जो सहाय्यकारी क्रियापद दिलेला असेल किंवा जो प्रोनाउन दिलेला असेल तो तसाच लिहायचा. सहाय्यकारी क्रियापद दिलेला असेल तो तसाच लिहायचा. ओके, इथे हॅव सहाय्यकारी क्रियापद दिलाय म्हणजे तो तसाच लिहावं लागेल. ओके, मग आरची गरज आहे का? नाही, म्हणजे तिसरं आणि चौथं कटलं. ओके, डीडची गरज आहे का? नाही, म्हणजे उरला हा हॅवंट दे. ठीक आहे नाही, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा. हॅवचं निगेटिव्ह हॅवंट झालं, देला दे. ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढचा बघूया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. लेबल दिलेत बघा PQR. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्सेस व्हेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅराग्राफ. थोडंसं वेगळं याच्यामध्ये काय दिलं? हा सेंटेन्स फर्स्ट, पहिला सेंटेन्स हा त्याच जागेवर आहे. म्हणजे पहिलं वाक्य त्यांनी करून दिले, बाकीचे वाक्य तुम्हाला जोडायचे. ओके, बघा सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन. या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला जोडायचे. पहिलं वाक्य त्यांनी बरोबर दिले. बघा काय दिलं? वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालय. वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी. देअर वॉज अ मंक, तेथे एक मंक होता, साधू होता. इन द रेंज ऑफ हिमालयाच्या रेंज म्हणजे पर्वतरांगामध्ये एक साधू होता. आता पुढचे आपण वाचून घेऊया काय येते बघा. पी काय म्हणतो? द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर. तो नदीमध्ये नदीमध्ये एंटर करणार होता त्या क्षणाला. ही नोटीस अ स्कॉर्पियन दिले. त्याने नोटीस केलं की तिथे स्कॉर्पियन आहे, विंचू आहे. डायरेक्ट इथून सुरुवात होईल का? नाही, म्हणजे पी आपला इथेच कटला. दुसरं बघा. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे. एका सनी डे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. या वाक्याला जोडून हे येऊ शकतं. पुढचं बघा. विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर. आहे की नाही, त्याला ती क्रॉस करायची होती. आता मित्रांनो इथे बघू शकता पहिल्या वाक्यामध्ये दिली मंक बद्दल माहिती, म्हणजे त्या मठाबद्दल. ओके, म्हणजे आपण त्याला साधू बद्दल म्हणूया, साधू बद्दल माहिती दिली. मग त्या साधू बद्दल साठी इथं वाक्यामध्ये ही आलाय. आहे की नाही. पण बघा वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एक साधू होता. मग क्यू पासून सुरू होणारा ऑप्शन बघा एकच दिलंय, QRP. दुसरं कुठलं आहे का? नाहीये. ओके, म्हणजे हा बरोबर आहे. वाचूया आपण पूर्ण सिक्वेन्समध्ये कसं येतं बघा. आता वन मॉर्निंग ऑन अ सनी डे, उन्हाळ्याच्या एका दिवसामध्ये ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. बघा ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. त्याला कुठे जायचं होतं? तर तो शालो रिव्हर उथळ अशा नदीच्या पलीकडे जायचं होतं. रिव्हरसाठी मित्रांनो नदी आहे. मग या नदीसाठी आपल्याकडे रिलेटिव्ह प्रोनाउन आलाय विच, जो की वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी, नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतात. मग विच कुणासाठी वापरलाय? तर रिव्हरसाठी. असे कोरिलेट शब्द शोधायचे. आणि विच वाला विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, म्हणजे त्याला ती पार करण्यासाठी काय जायचं होतं, त्या नदीच्या त्याला पार करायचं होतं. पुढे बघा. द मोमेंट म्हणजे ही नदी पार करत असताना ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, नदीमध्ये एंटर करताच ही नोटीस स्कॉर्पियन दिलं. तेथे त्याने ते काय विंचूला पाहिलं. मग मित्रांनो ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. महत्वाचं काय? सेंटेन्स वाचा, सेंटेन्सला कोरिलेट करणारे, त्याला जोडणारे शब्द तुम्हाला बघायचे आहेत. मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेज या घटकावरती जवळपास 5 ते 7 मार्काचे प्रश्न 100% विचारले जातात. परीक्षा TCS पॅटर्ननी घेऊ, IBPS पॅटर्ननी घेऊ किंवा MPSC पॅटर्ननी घेऊ, तर प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक तुम्हाला 100% विचारला जातो. त्यामुळे हा पॅसेज, हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीने रीड करायचा, अंडरस्टँड करायचा, कसा समजून घ्यायचा आणि त्यावर आधारित जे प्रश्न विचारतात ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ओके मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चला आपल्या पॅसेजला सुरुवात करूया आपण. ओके, चला बघूया पॅसेजमध्ये नेमकं काय दिलेलं आहे. बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वप्रथम पॅसेज वाचून घेऊया. बघा. Marie Curie was a Polish French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. बघा, मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिसिस्ट. बघा, मेरी क्युरी कोण होत्या? पॉलिश फ्रेंच. ओके, देशाचे नाव आहेत. ओके, फिजिशियसचा अर्थ होतो आपण म्हणूया भौतिक शास्त्रज्ञ आणि केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. तर मेरी क्युरी एक भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. हु कंडक्टेड पायोनियरिंग रिसर्च. हुचा अर्थ येथे होता जानी की. ओके, हु रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. जानी की
पायनोरिंग रिसर्च, पायनोरिंगचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची प्रथमतःच सुरुवात करणारा, त्याचा प्रणेता, त्याचा उद्गाता, त्याला तुम्ही पायनोर असं म्हणू शकता. ओके, मग मेरी क्युरी ह्या अशा शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी की पायनोर रिसर्च म्हणजेच काय तर संशोधन केलेलं होतं प्रथमतःच. कशावरती? रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारावरती प्रथमतःच संशोधन केलेलं होतं. पुढे वाचा, व्यवस्थित बघा. She was the first woman to win a Nobel Prize. बघा, she was the first woman to win a Nobel Prize म्हणजे ती अशी पहिली महिला होती. प्रत्येक पॉइंटवर लक्षात घ्या, यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता. She was the first woman, ती पहिली महिला होती जिला की नोबेल पुरस्कार मिळालेला होता. पुढचा वाचूया. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. बघा, द फर्स्ट पर्सन म्हणजे अशी पहिली व्यक्ती आणि द ओनली वुमन अशी पहिली व्यक्ती आणि अशी एकमेव महिला जिने की नोबेल प्राइज 2 वेळा, ट्वाइस म्हणजे 2 वेळा जिंकलेला होता. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. बघा, अँड द ओनली पर्सन अशी एकमेव व्यक्ती जिने नोबेल पुरस्कार जिंकलाय कशामध्ये? 2 सायंटिफिक फील्ड म्हणजे 2 वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये पुरस्कार मिळालेली पहिली महिला कोण? तर मेरी क्युरी. पुढे बघा. हर हजबंड म्हणजे तिचा पती, ओके, तिचे पती, त्यांचं नाव आहे पिएरे क्युरी, वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. बघा, पिएरे क्युरी हे तिचे पती आहेत आणि ती तिचे पहिल्या नोबेल पुरस्कारामध्ये को विनर म्हणजे सहविजेता होते. मेकिंग देम द फर्स्ट एव्हर मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज. बघा, मेकिंग देम आणि तिचे पती तिचे सहविजेता होते, त्यामुळे हे पहिलं वहिलं बघा, फर्स्ट एव्हर म्हणजे पहिलं वहिलं मॅरिड कपल म्हणजे विवाहित जोडपं बनलं ज्यांनी की नोबेल पुरस्कार जिंकला. पुढे बघा. लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी ऑफ 5 नोबेल प्राइजेस. बघा, यामुळे लॉन्चिंग द क्युरी फॅमिलीच्या कुटुंबाला, ओके, लिगसी एक वारसा लाभला. कशाचा? तर 5 नोबेल प्राइजेस. हे आकडे ना महत्वाचे बरं, यावरून प्रश्न विचारू शकता. तर बघा, या मेरी क्युरी कुटुंबाला 5 नोबेल पुरस्कार लाभले. ओके, पुढे बघा. शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. बघा, शी वॉज द फर्स्ट वुमन, ती पहिली महिला बनली. टू बिकम अ प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक बनली ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. ओके, युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, पॅरिसमधल्या विद्यापीठामधले पहिली प्राध्यापिका बनणारे कोण होती महिला? तर मेरी क्युरी होती. पुढे बघा. शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड. बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सा, ती कुठे जन्मली? वॉर्सा. इन व्हॉट वॉज देन म्हणजे तेव्हा द किंगडम ऑफ पोलंड पार्ट ऑफ द रशियन एम्पायर. रशियन एम्पायर, रशियाचं जे एम्पायर आहे, रशियाचं जो साम्राज्य आहे, त्या साम्राज्यामध्ये जे पोलंड नावाचं किंगडम होतं त्यामधील वॉर्सा येथे तिचा जन्म झाला. शी स्टडीड ॲट वॉर्सॉस क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, शी स्टडीड, तिने अभ्यास केला. वॉर्सॉस हे कॅपिटलमध्ये नावं असतात, हे ठिकाणाचे नावं असतात. ओके, वॉर्साच्या क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी, क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्तपणे. ओके, तर क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये तिने अभ्यास केला. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा. आणि तिची प्रॅक्टिकल, ओके, सायंटिफिक ट्रेनिंग म्हणजे वैज्ञानिकांची जी ट्रेनिंग असते ती तिने वॉर्सामध्ये काय तर पूर्ण केली. पुढे बघा. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रोनिस्लावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, शी फॉलोड हर, तिची जी एल्डर सिस्टर मोठी बहीण होती ना ब्रॉनिस्लावा, तर तिच्या मागे ती पॅरिसमध्ये अभ्यास करण्यासाठी गेली. फिअर जेथे शी अर्न हर हायर डिग्रीज, जेथे तिने तिच्या हायर डिग्री म्हणजे उच्च पदव्या मिळवल्या. अँड कंडक्टेड हर सबसिक्वेंट सायंटिफिक वर्क, आणि सबसिक्वेंट म्हणजे लागोलग, एक नाही एकानंतर एक, आणि तेथेच तिने तिचं सायंटिफिक वर्क वैज्ञानिकाचं काम चालू ठेवलं. पुढे बघा. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर ब्रॉनिस्लावा. तिने तिच्या बहिणीसोबत एक ॲग्रीमेंट केला, करार केला. बघूया काय करार. दॅट जे की शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years आफ्टर. करार केला बघा, एका बहिणीनं दुसऱ्यासोबत करार केला. काय करार केला? शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट, ती तिला फिनान्शियल असिस्टंट आर्थिक मदत करेल. केव्हा? बघा, वुड म्हणजे पॉसिबिलिटी, आर्थिक मदत करेल. ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीची, ब्रॉनिस्लावा तिची जी बहीण होती तिच्या मेडिकलच्या अभ्यासामध्ये ती तिला आर्थिक मदत करेल असा करार केला. ओके, पॅरिसमध्ये. इन एक्सचेंज, आणि त्या मोबदल्यामध्ये सिमिलर असिस्टंट 2 years लेटर म्हणजे अशाच प्रकारची सारखीच जी मदत आहे
ती मेरी क्युरीला सुद्धा तिच्या बहिणीने 2 वर्षांनंतर जेव्हा ती सुद्धा ही मेडिकल स्टडीज करेल तेव्हा ती सुद्धा तिला आर्थिक मदत करेल असा करार दोघी बहिणींनी केला. ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट, ओके, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान शी डेव्हलप मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. बघा, ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये शी डेव्हलप तिने विकसित केलं मोबाईल रेडिओग्राफी युनिट तिने विकसित केलं टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिस. कशासाठी? एक्सरे सुविधा पुरवण्यासाठी. कुठे? फील्ड हॉस्पिटल, म्हणजे युद्धामध्ये जे दवाखाने, म्हणजे काय तर क्षेत्रीय दवाखाने असं आपण त्याला म्हणूया, तर त्या ठिकाणी रेडिओग्राफी पुरवण्याचं काम कोणी केलं? तर आपल्या मेरी क्युरीने केलं. बघूया आता पहिला प्रश्न. Which of the following word is opposite in meaning to the word subsequent as used in the given passage? Okay. आता मित्रांनो, सबसिक्वेंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट लगेच पाठोपाठ करणं. मग याचा विरुद्धार्थी शब्द बघा. पहिला ऑप्शन दिलाय कन्झिक्युटिव्ह, दुसरा दिलाय सक्सेसिव्ह, तिसरा दिलाय प्रिसिडिंग, चौथा दिलाय फॉलोइंग. तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 3. म्हणजे काय? प्रिसिडिंग, मागचा. सबसिक्वेंट म्हणजे नंतरचा, पुढे येणारा, आणि प्रिसिडिंग म्हणजे मागचा. बघा, सबसिक्वेंटचा अर्थ, सगळ्या शब्दांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत, डायरीमध्ये लिहू शकता तुमच्या. सबसिक्वेंट, कमिंग आफ्टर ऑर लेटर, म्हणजे मागोमाग, नंतर येणारा, पाठोपाठचा किंवा त्यापुढचा. ओके. दुसरा बघा, कन्झिक्युटिव्ह, कमिंग ऑर हॅपनिंग वन आफ्टर द अदर, म्हणजे एका पाठीमाग येणारा, त्याला कन्झिक्युटिव्ह म्हणू शकता. सक्सेसिव्ह, फॉलोइंग इमिडिएटली वन आफ्टर द अदर. बघा, फॉलोइंग इमिडिएटली, लगेच त्यानंतर येणारा, ओके, पाठोपाठचा, त्याला सक्सेसिव्ह, म्हणजे एका मागोमाग एक असणारा किंवा पाठोपाठचा. प्रिसिडिंग बघा, टू हॅपन, कम ऑर गो बिफोर समबडी समथिंग, म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीपूर्वी घडणं किंवा येणं किंवा जाणं किंवा आधी होणं, त्याला प्रिसिडिंग असं म्हणू शकतात. नंतर आहे फॉलोइंग. फॉलोइंगचा अर्थ होतो नेक्स्ट इन टाइम, म्हणजे पुढील, त्यानंतरचा, त्यापुढचा. मग तुम्ही पाहू शकता, सबसिक्वेंट साठी जर सिमिलर शब्द विचारले असते तर कन्झिक्युटिव्ह आला असता, सक्सेसिव्ह आला असता, फॉलोइंग आला असता, परंतु याच्यामध्ये एक अपोजिट वर्ड आहे, तो आहे प्रिसिडिंग. ओके. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. बघा, अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज द क्युरी फॅमिली हॅज हॅड अ लिगसी ऑफ हाऊ मेनी नोबेल प्राइज. बघा, पॅसेजनुसार जो क्युरी फॅमिलीला किती नोबेल पुरस्कार मिळाले? पहिला ऑप्शन 2 नोबेल प्राइज, 2 पुरस्कार. दुसरा ऑप्शन 4 नोबेल प्राइज, 4 पुरस्कार. तिसरं 3 नोबेल प्राइज, 3 पुरस्कार. आणि चौथा आहे 5 नोबेल प्राइज. व्यवस्थित पॅसेज वाचला त्यावरून आपला आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, जे आहे 5 नोबेल प्राइज. तर पॅसेजमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिल्या पॅरेग्राफमध्ये इथे दिलेलं आहे बघा. ओके. नोबेल प्राइज मेकिंग देम द फर्स्ट एव्हर मॅरिड कपल विन द नोबेल प्राइज अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी. क्युरी फॅमिली म्हणजे ती, तिचे हजबंड, या सर्व दोघा कुटुंबाला मिळून किती पुरस्कार मिळाले? तर 5 नोबेल पुरस्कार मिळाले. एक असं असू शकतं, तुम्ही पॅसेज वाचा, प्रश्न वाचा, किंवा डायरेक्ट तुम्ही पॅसेजवरती या. दुसरा पर्याय असू शकतो की पहिल्यांदा पूर्णपणे वाचून घ्या. ओके. TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असेल त्याला वेळ मिळतो तुम्हाला, त्यामुळे बेस्ट हे आहे की पॅसेज वाचून घ्या आणि नंतर मग पॅसेजवरती या. जर बँकिंगच्या परीक्षा असतील, कमी वेळ असेल, तर तुम्ही क्वेश्चन वाचू शकता आणि डायरेक्ट पॅसेजवरती येऊ शकता. ओके. चला पुढचा बघा आता प्रश्न. बघा, ॲट द टाइम ऑफ मेरीज बर्थ वॉर्सा वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. बघा, मेरीचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला वॉर्सा कुठल्या अधिपत्याखाली यायचं? किंगडम ऑफ ऑस्ट्रिया, किंगडम ऑफ स्पेन, किंगडम ऑफ फ्रान्स, किंगडम ऑफ पोलंड. फक्त पोलंडचा तेथे उल्लेख केलेला होता, म्हणून ऑप्शन नंबर 4 आन्सर आलेलं आहे. ओके. चला बघा, इथे बघू शकता तुम्ही. शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज देन द किंगडम ऑफ पोलंड. वॉर्सामध्ये जन्म झाला, परंतु देन तेव्हा ते पोलंडच्या साम्राज्यामध्ये होतं. ओके. पोलंडच्या साम्राज्यामध्ये, म्हणून वॉर्सा कुठं आलं? पोलंड. ओके. पुढचा बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नियरेस्ट इन मिनिंग टू द क्लॅन्डेस्टाईन ॲज युज्ड इन द गिवन पॅसेज. ओके. बघा, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्तपणे, छुपेपणाने एखादी गोष्ट करणं. आता हा जो शब्द आहे ना, तुम्ही पॅसेजमध्ये बघू शकता, पॅसेजमध्ये वाचायचं, तिथे बाबा क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ काय झाला समजलं नाही तुम्हाला तरी सुद्धा काय करायचं, पूर्ण पॅसेज वाचायचा. पॅसेजमधला जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे क्लॅन्डेस्टाईन, तेवढं सेंटेन्स वाचायचं आणि त्यानुसार ठरवायचं की याचा अर्थ काय असू शकतो. मग मी सांगतो तुम्हाला, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्तपणे एखादी गोष्ट करणं. मग नियरेस्ट मिनिंग म्हणजेच काय, तर समानार्थी शब्द, जवळचा शब्द. ओके. मग गुप्तपणाने करणं याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा, हिडन, हॉनेस्ट, त्यानंतर फोर्थ राईट आणि अबोबोर्ड. तर मित्रांनो, ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 1. ओके. ऑप्शन नंबर इथे 1 पाहिजे. ओके. हिडन येतं त्याचा आन्सर. ओके. हिडन. चला पुढे बघा.
इथे बघू शकता तुम्ही वॉर्सस क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. फ्लाइंग युनिव्हर्सिटी कशी होती? क्लॅन्डेस्टाईन. त्यामुळे ऑप्शन त्याचं हे झालेलं आहे. आता बघूया सगळ्या शब्दांचे अर्थ. क्लॅन्डेस्टाईन बघा, सिक्रेट अँड ऑफन नॉट लिगल. बघा, सिक्रेट गुप्तपणे एखादी गोष्ट करणं. ऑफन नॉट लिगल, बऱ्याचदा ती गोष्ट कशी असली पाहिजे? लीगल. म्हणजेच काय तर आपण म्हणूया नॉट लिगल म्हणजे बेकायदा गोष्ट. मग गुप्त किंवा बरेचदा बेकायदा एखादी गोष्ट करणं त्याला क्लॅन्डेस्टाईन म्हणू शकता. मग त्याला लपून छपून केलं त्याला हिडन म्हणू शकता. हिडनचा अर्थ बघा, टू पुट ऑर कीप समबडी समथिंग इन अ प्लेस फिअर ही शी इट कॅन नॉट बी सीन. ओके, आता जसं आपण असं म्हणूया किंवा महिलांना शिक्षण वगैरे तिथे नसेल त्याप्रमाणे असेल. ओके, त्यामुळे तिने क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी, तो गुप्तपणे चालणार एका विद्यापीठातून केलं तिने तिचं एज्युकेशन, त्या पद्धतीने असं म्हणू शकतो आपण. ओके, बघा, एखादी गोष्ट लपवणे किंवा झाकून ठेवणं त्याला हिडन म्हणू शकता. हाईड, हिड, हिडन. पुढे बघा, ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. आता फोर्थ राईट बघा, सेइंग एक्झॅक्टली व्हॉट यू थिंक इन अ क्लिअर अँड डायरेक्ट वे. बघा, सेइंग एक्झॅक्टली तंतोपणे तुम्हाला जी गोष्ट वाटते ती क्लिअर स्पष्टपणे, डायरेक्ट म्हणजे सडेतोडपणे बोलणं त्याला फोर्थ राईट म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो ना फोर्थ राईट, त्या पद्धतीचं. बघा, तुम्हाला काय वाटले ते स्पष्टपणे किंवा तोंडावर सांगणारा सडेतोड, रोखटोक, त्याला तुम्ही फोर्थ राईट म्हणू शकता. अबोव बोर्ड बघा, लिजिटिमेट. ओके, ऑनेस्ट कायदेशीर किंवा प्रामाणिक, त्याला तुम्ही अबोव बोर्ड असं म्हणू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन ऑफ मेरी क्युरी इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडी. मेरी क्युरीने तिच्या बहिणीला फिनान्शियल असिस्टंट आर्थिक मदत केली. यामध्ये तिचा रिअल इंटेन्शन म्हणजे हेतू, तिचा हेतू काय होता? पहिलं वाचूया ऑप्शन. दे वर अलोन, ते एकटे होते. अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम, आणि शहर त्यांच्यासाठी नवं होतं. सो इट वॉज टोटली आउट ऑफ कोर्टसी. हे काय बरोबर होतं का? नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन रॉंग झालं. कट होणारे ऑप्शन कट करायचं. दुसरं बघा, शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्री. तिला फ्रॉम हर सिस्टर, तिला तिच्या बहिणीकडून तिच्या डिग्री, पदव्या विकत घ्यायच्या होत्या. आहे का काही? नाहीये, चुकलं. तिसरं बघा, पॅसेज व्यवस्थित वाचला ना आपण लगेच आन्सर कळतं आपल्याला. शी डिड इट इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. ओके, 2 years लेटर हे आन्सर आहे. ओके रे, सिमिलर असिस्टंट तिला सुद्धा तिच्या बहिणीनं म्हणजे मेरी क्युरीला सुद्धा तिच्या बहिणीनं ब्रॉनिस्लावानी मदत करावी या प्रकारची मेडिकल स्टडीजसाठी असं त्यांनी करार केला, म्हणून ते ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. पुढचं बघा, शी वॉन्टेड टू मॅरी पी क्युरी ॲट दॅट टाइम सो शी हॅड टू डू. बघा, शी वॉन्टेड टू मॅरी पेरी क्युरी, तिला पेरी क्युरी सोबत लग्न करायचं असं काय होतं का? नाही, म्हणजे हाच चुकला. तर ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. ओके, बघा इथे पाहू शकता, याच्यामध्ये इथे दिले बघा, शी मेड ॲग्रीमेंट, तिने करार केला तिच्या बहिणीसोबत ब्रॉनिस्लावासोबत, दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट, आर्थिक मदत करेल. कधी? ब्रॉनिस्लावा ड्युरिंग स्टडीज इन पॅरिसमधल्या मेडिकल स्टडीजसाठी. इन एक्सचेंज काय बदल्यात? तर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, 2 वर्षानंतर तिला सुद्धा मेडिकल स्टडीजसाठी तिच्या बहिणीकडून पैसे मिळावे अशी अपेक्षा होती, म्हणून सिमिलर असिस्टंटनुसार तिने एकमेकांना मदत केली. ओके, चला मित्रांनो, पॅसेज तर झाला. आता सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आहे 30 दिवसाचा. ओके, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आपला कोर्स आहे. रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल जे काही ॲपवरती तुम्हाला आपला कोर्स मिळणार आहे. ओके, तर यामध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, रेग्युलर आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज घेणार आहोत क्लासमध्ये. तसेच तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा मिळणार आहे. ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस घेणार आहोत. मित्रांनो, कोर्सची फीस तसं तर 2499 आहे, परंतु ऑफर प्राइस आहे 599 रुपये. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्रामला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.